नमस्कार मंडळी, मी आपला DN साबळे। आज आपण आलोय कासरडोली जंक्शन वरती आणि पाठीमागे एक 4 BHK काढला होता। त्याच 4 BHKच्या त्याच बिल्डिंग मध्ये मला आज असं वाटलं की इथे एक 2 BHK फ्लॅट पण आहे आणि तोच 2 BHK फ्लॅट मला दाखवायचा होता। हा जो 2 BHK फ्लॅट आहे हा ठाणा स्टेशन पासून साधारणतः 9 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट 9 ते 10 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे। हायपर सिटी मॉलच्या बाजूला असणारा हा फ्लॅट आहे। हिरणनंदिनी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ज्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करतं त्याच पद्धतीचं कन्स्ट्रक्शन आणि त्याच पद्धतीची क्वालिटी वापरलेले, फक्त नाव मात्र सद्गुरू फ्लोरेन्सा म्हणून बिल्डिंगचं ते नाव। हिरणनंदिनी टाइपच त्यांनी बनवलेले, दरवाजापासून तुम्ही जर टाइल्स पर्यंत जरी गेलात तरी, कारण इटालियन मार्बल्स त्यांनी वापरलेलं असणार हा 2 BHK फ्लॅट जवळजवळ रेरा कार्पेट 666 फुटाचा हा रेरा कार्पेटचा असणारा हा फ्लॅट आहे आणि साधारण 820 पर्यंत हा युजेबल कार्पेट। तुम्ही याचं लेआउट जर बघितलं तर तुम्हाला इथे सगळ्यात प्रथम हा जो हॉल आहे ना, त्या हॉलमध्ये तुम्हाला अशी मोठी जागा मिळते आणि हॉलच्याच ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला इथे एक अशी स्टँडिंग बाल्कनी आहे। त्या स्टँडिंग बाल्कनीमधनं तुम्हाला क्रिक मिळतो आणि ग्रीन आणि हिल हा सगळा पूर्णपणे असणारा चांगला तुम्हाला व्ह्यू मिळतो आणि हवेशीर आणि खूप मोकळा असा हा फ्लॅट आहे। कारण इथे ज्या बिल्डिंग समोर आहेत ह्याच्यात तर काय वाढ होणार नाही आत्ता तरी, काही वर्ष तरी, त्याच्यामुळे हा तुमचा व्ह्यू आहे सध्या तरी हा पूर्णपणे चांगला आणि मोकळा असणार आहे। आणि ह्या साईडला गेलं तर ह्या साईडला जर आपण बघितलं तर हॉस्पिटल आणि मेट्रो स्टेशन किंवा ह्या सगळ्या ज्या सुखसुविधा आहेत, मॉल आहेत, हे तुमच्या अगदी जवळ असणार आहे। आता जर आपण ह्या साईडला आलो तर तुम्ही बघू शकता इकडे तुम्हाला हा डायनिंगसाठी वेगळा स्पेस दिलेला आहे। चांगला आणि मोठा वखळ स्पेस जाणवतो की बाबा हा डायनिंगसाठी स्पेस असणार आहे। आणि याच्यात परत चांगलं काय आहे, ह्याच्यामधलं जे किचन आहे ते खूप सुटसुटीत आणि खूप मोठं आहे। किचनची साईज जर तुम्ही बघितली त्याच्यात मोठी होते जाणवते। डबल प्लॅटफॉर्म दिलेला हा खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं हे किचन तुम्हाला मिळतं। आणि ह्या किचनच्या साईडला जरी तुम्ही आलात तर इथे तुम्हाला ड्राय बाल्कनी किंवा स्टँडिंग बाल्कनी म्हणा किंवा ड्राय बाल्कनी म्हणा ही वापरण्यासाठी तुम्हाला इथे मिळते। आणि ह्याचा जरी व्ह्यू बघितला तरी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क्रिक हिल आणि हा ग्रीनरीचा व्ह्यू तुम्हाला इकडनं सुद्धा मिळतो। तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। गॅसची पाईपलाईन ह्या फ्लॅटमध्ये ऑलरेडी आलेली आहे आणि याला ह्या बिल्डिंगला OC वगैरे पण आलेली आहे। आणि मी ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे 4 BHKला ज्या पद्धतीने त्यांनी ते सगळं वापरलेलं आहे त्याच क्वालिटीचं इकडे पण प्लंबिंग, जसं तुम्हाला मी सांगितलं की डेल्टा कंपनीचं प्लंबिंग आहे। आणि हे जे त्यांनी हे वॉश बेशन्स वगैरे किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी वापरल्यात ते टोटो कंपनीचं वापरलेलं आहे। अशा पद्धतीचं हे प्लंबिंग वर्क पण आहे। आणि इकडे परत ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे आणि तो ड्राय बाल्कनीचा जो स्पेस आहे तो बखळ आणि खूप मोठा आहे। तुम्ही हे बघू शकता, ह्या पद्धतीचं ड्राय बाल्कनीसाठी स्पेस आहे। तुम्ही इथे अशा लांबच्या लांब तुमच्या रस्सी लावून तुम्ही कपडे वाळवायला घातली तरी खूप मोठी जागा होऊ शकते। त्या पद्धतीची ही ड्राय बाल्कनी इकडनं दिलेली आहे। ह्याच्यात ह्या फ्लॅटमध्ये ना सगळ्यात चांगलं काय आहे की यांनी कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये काहीच हे नाही केलेलं। फक्त प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, पण प्रॉब्लेम असा आहे की सध्या हे डिस्टन्स वाईज जर बघितलं तर थोडंसं वडवले लोकेशनला आहे। हा हीच जर प्रॉपर्टी तुमची दुसऱ्या ढोकाळे कोलशेत रोड साईडला असती तर याला चांगल्या पद्धतीनं रेट्स पण मिळाले असते। तुम्हाला याच्यात पण तोशिबा कंपनीची AC आहे। आता हा कॉमन बेडरूम आहे आणि कॉमन बेडरूमला जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी कॉमन बेडरूमला दिलेली आहे। आणि यांनी जे ग्रिल लावले ना हे ग्रिल पण चांगल्या कंपनीचं आणि चांगल्या पद्धतीनं स्टँडर्ड आहे। म्हणजे उगाच रेल्वे स्टेशनला किती ब्रिटिशांच्या काळात ज्या पद्धतीने रेल्वे स्टेशनला लागणारे ग्रिल्स होते त्याच पद्धतीनं हे ग्रिल्स मला तरी जाणवतात। अशा पद्धतीचं ग्रिल आहे आणि हे जरी वर्क बघितलं तुम्ही तर ह्याचीच पण क्वालिटी खूप चांगल्या पद्धतीनं वापरलेली आहे। म्हणजे उगाच काहीतरी द्यायचं म्हणून दिलेलं नक्कीच नाही आहे। आणि जर तुम्ही ह्या साईडला आलात तर लाईटीचं जे आहे इरोलिंक नावाचं
लाईटीचं सगळं वायर वगैरे त्यांनी त्या क्वालिटीच्या वापरलेत. आता आपलं शेवटचं मास्टर बेडरूम आपण बघतोय. खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन करून ह्याच्यामध्ये हा जो आरसा वगैरे सुद्धा त्यांनी जो दिलेला नाही, मिरर सुद्धा हा पण एकदम क्वालिटीचा आहे. या वॉशरूम मधला एकदम सुंदर क्वालिटीचं हे बनवलेलं आहे. आणि त्यानंतर परत तुम्हाला ह्या साईडला जरी आलात तर इकडे पण ड्राय स्पेससाठी जागा आहे, प्रशस्त जागा. आणि ह्याच साईडला मग त्यांनी काय केले, इथं एसीचे जे डक्ट आहेत ना ते साईडला लावून ठेवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला इकडं कुठं त्रासमध्ये रस्त्यात ना म्हणजे उगाच घरात डिस्टर्ब नको म्हणून साईडला त्यांनी ते सगळं लावून ठेवलेलं आहे. आणि हा बेडरूम तुम्ही बघू शकता. आणि बेडरूमची साईज जर बघितली तर जाणवतं की हा खूप मोठा बेडरूम आहे म्हणून. बघा ही बेडरूमची साईज खूप मोठी आहे. कारण की इथं जरी तुम्ही आलो ना, इथं बघा वॉलड्रॉपसाठी पण मोठी जागा आहे. आणि तुम्हाला वापरायला जी जागा, खरं बेड वगैरे लागून जी वापरायला जागा पाहिजे ती पण खूप मोठी आहे. हे बेडरूम आणि हे वॉलड्रॉपची साईज आहे. हे जे अलमारी तुमची इथं खूप मोठी होऊ शकते. आणि हा बेड पण इथं मोठा लागू शकतो. आणि मग इकडे आपण आलं की इथं परत तुम्हाला हा स्टँडिंग बाल्कनीसाठी आहेच आहे हा परत विषय. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर ह्याचं बघा मस्तपैकी डोंगर, क्रीक, हे ग्रीनरी बिनरी सगळं दिसतंय. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मी नक्की दाखवू शकतो. नवीन अनयूज अनटच फ्लॅट असणार आहे. आता प्रश्न राहिला आहे तो आपल्या किमतीचा. त्याची किंमत इथे आपल्याला आपण कोटिंग करताना ऑल इन्क्लुझिव्ह 1,43,00,000. याच्यात स्टॅम्प ड्युटी, रेशन, पार्किंग, फ्लॅट कॉस्ट सगळं आलं. पसंत पडल्यानंतर आपण त्याच्यात थोडंफार कमी करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. फ्लॅट कसे वाटत आहेत? चांगले चांगले फ्लॅट दाखवतोय. रोज मी काही ना काही नवीन काढण्याचा प्रयत्न करतोय. मी खूप धावपळ करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करतोय. मला तुम्ही कृपया करून थोडी मदत करा, जेणेकरून माझा उत्साह अजून वाढेल आणि मी अजून काहीतरी चांगलं करत राहीन. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची खूप गरज आहे. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.